Very few people in the country who has a tricolor in their heart. And I always congratulate you people, respect you people for you being chosen to go into the armed forces. Jai Hind, my name is Hasna Khanam Laskar, daughter of late Islamuddin Laskar from Assam. I am very much thankful to Shri Sunil Rane sir, chairman of Atharva Foundation, for gifting me a laptop for education. Jai Hind, my name is Asha Khan, daughter of Parliament from Assam. I am very much thankful to Data Shri Sunil Rane sir, chairman Atharva Foundation, for gifting me the laptop. नमस्कार. काल आपण आसामच्या गुवाहाटीमध्ये सैनिक बोर्डाच्या म्हणजे जिल्हा सैनिक बोर्डाच्या माध्यमातून अथर्व फाउंडेशनने एक ॲम्ब्युलन्स आणि 5 कम्प्युटर्स आसाममधील शहीद सैनिकांच्या मुलींच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आपण सतत गेले 13-14 वर्ष काम करतो आहोत. आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा अशा 7 सिस्टर्स याला म्हटलं जातं. आणि या भागामध्ये जात असताना अरुणाचलच्या सैनिकांना सुद्धा मदत व्हावी. अरुणाचलमध्ये असलेल्या जिल्हा सैनिक बोर्डाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा एक ॲम्ब्युलन्स आता आपण वितरित करणार आहोत. अथर्व फाउंडेशन के अध्यक्ष और विधायक बोरीवली श्री सुनील राणे और टीम ने 24 जनवरी 2024 को RSB ईटानगर का दौरा किया और एयर कमोडोर RD मुसावी, सेवानिवृत्त निदेशक सर सचिव राज्य सैनिक बोर्ड ईटानगर अरुणाचल प्रदेश को एम्बुलेंस की चाबी सौंपी. Sir, myself Miss Pamela Yajo, daughter of late Naik Tape Yajo, and thank you so much Sri Sunil Rane sir ji for giving me this laptop for education purpose. Once again, thank you so much sir. Jai Hind. मग मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबईत बसून मग मेट्रोचा प्रवास, रेल्वेचा प्रवास, ट्रॅफिक जॅम, या सगळ्या धकाधकीच्या जीवनामधून बाहेर येऊन या अशा जंगलामध्ये, डोंगरामध्ये येऊन सुद्धा आपलं उद्देश लक्षात ठेवून सैनिकांपर्यंत पोहोचणं, सैनिकांना मदत करणं, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि ते आपल्या सरकारपुढे मांडणं, या सगळ्यासाठी या परिसरामध्ये फिरल्यानंतर 2 दिवसाच्या या प्रवासामध्ये सकाळी उठायचं, 6 वाजता निघायचं, 200-400 किलोमीटरचा प्रवास करायचा, थांबायचं, असं सगळं करत असताना मनाला मिळणारा आनंद आणि आयुष्यामध्ये आपण काहीतरी करतो आहोत ही भावना, ही ज्याच्या लक्षात येईल त्यालाच याचा खरा आनंद घेता येईल. अन्यथा तुम्ही लखपती असाल, करोडपती असाल, अब्जोपती असाल, पण असा प्रवास निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि त्याचा मूळ उद्देश आपल्या सैनिकांच्या कल्याणासाठी असं करण्यासाठी तुम्हाला नशीबच लागतं. आणि ते नशीब, दैव हे जुळून आलं तर तुम्ही या परिसरामध्ये येता. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रित करतो की कधी ना कधी असा उद्देश, असं लक्ष ठेवून तुम्ही सगळ्यांनी काम करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. भारत माता की जय.